दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्याच्या नंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात। तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर जे काही मान्य न्यायालयाने आदेश केलेला आहे आमच्या हक्कामध्ये तो त्या प्रमाणामध्ये आम्हाला काही समाधानकारक नाही। म्हणजे आम्हाला जे काही अपेक्षित होतं की आमची हे जी यांची हाय प्रोफाईल आहेत आणि त्याप्रमाणे जे काही मिनिस्टर आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला उच्च दर्जाचे राहणीमान किंवा खर्च या गोष्टीची आम्ही त्यामध्ये मागणी केलेली होती, परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही अमाऊंट जी अलाउ केलेली आहे ती काही तशा प्रकारची नाहीये। त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत। 4 फेब्रुवारी 25ला कोर्टाने आपला इंटरिम ऑर्डर पारित केला। त्यात कोर्टाने फक्त एवढं म्हटलेलं आहे की ही जी महिला आहे ही महिलाबरोबर मुंडे साहेबांनी आपले संबंध कधी लपवले नव्हते। स्वतः त्यांनी मान्य केलेला होता की तिच्याबरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता पास्टमध्ये, म्हणून तिला निर्वाहासाठी इंटरिम मेंटेनन्स म्हणून प्रत्येक महिन्याला ₹1,00,000 किंवा ₹1,25,000 द्यायला पाहिजे अशी ऑर्डर आहे। ही 4 फेब्रुवारीला आहे। ह्या ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलेन्स, फिजिकल अब्यूज, फायटिंग वगैरे असं काहीही नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।